धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी दिल्लीच्या जंतर मंतरवर मोठं आंदोलन उभं राहिलं। देशभरातून तरुणांनी दिल्लीत गर्दी केली। या आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीनं देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आणि देशात ठिकठिकाणी आंदोलनं झाली। महाराष्ट्र, केरळ, कोलकाता, आसाम, बिहार या राज्यांमध्ये आंदोलनाने चांगला जोर पकडला। 25 जुलैला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आणि त्या दिवशी संध्याकाळी सीजेपीनं आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली। तेव्हा सीजेपीनं आपल्या सगळ्या अटी मान्य झाल्याचं सुद्धा सांगितलं। यात एक अट होती, आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांवर गुन्हे दाखल न करण्याची। पण त्याआधीच मुंबईत 900 जणांवर गुन्हे दाखल झाल्याची बातमी आली होती। बिहारमध्ये 694 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं। त्यामुळे या आंदोलकांचं काय होणार? गुन्हे दाखल झाल्यानं भविष्यावर गदा येणार का, असे अनेक प्रश्न चर्चेत होते। सीजेपीनं केसेस मागे घेतल्या जाणार असल्याचं एका व्हिडिओमधून सांगितलं। प्रकरण सुप्रीम कोर्टातही गेलं आणि सुप्रीम कोर्टाने यात महत्त्वाचे आदेश दिले। पण त्यानंतरच कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारनं कारवाई थांबवली नाही तर पुन्हा एकदा मोठं आंदोलन उभारू असा इशारा दिलाय। पण नेमकं घडतंय काय? कुणावर कारवाई होईल, कुणाची सुटका होईल? दिल्ली पोलिसांच्या बॉडी कॅममध्ये दिसलेले चेहरे, ते कोर्टाने दिलेले तपासाचे आदेश, यामुळे कुणाची सुटका होणार आणि कोण अडकणार, पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। तर कॉक्रोच जनता पार्टीनं सरकारसमोर ज्या प्रमुख अटी ठेवल्या होत्या त्यातली एक अट, आंदोलकांवर कोणतेही गुन्हे दाखल करण्यात येऊ नयेत आणि त्यांना भविष्यात याचा त्रास होऊ नये, ही होती। आपल्या तिन्ही अटी सरकारनं मान्य केल्याचं सीजेपीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं होतं। आंदोलन संपल्यानंतर सीजेपीचे प्रवक्ते पार्टी करत असतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि तुमचे सहकारी पोलिसांच्या ताब्यात असताना तुम्ही पार्टी कशी काय करता, असा प्रश्न विचारला गेला। त्यानंतर सीजेपीच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आमचं सरकारशी पुन्हा बोलणं झालंय, ज्यांना ताब्यात घेतलंय त्यांना सोडून देण्यात येईल। राज्यभरात जिथे जिथे आंदोलक तरुणांवर FIR दाखल झालाय त्या मागे घेण्यात येतील, असं आश्वासन मिळाल्याचं सांगितलं। सोबतच कायदेशीर आणि वैद्यकीय मदतीसाठी वेबसाईट तयार केली जाईल, असंही सांगण्यात आलं। मंगळवारी मध्यरात्री 1 वाजता सीजेपीच्या प्रवक्त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकला आणि सगळ्या आंदोलकांवर दाखल झालेल्या FIR मागे घेतल्या जातील। सरकारचे काही प्रतिनिधी आम्हाला भेटायला आले होते। आम्ही त्यांना सांगितलं की सरकारने आम्हाला जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण होतील का नाही, याबद्दल आम्हाला शंका आहे। त्यांनी आम्हाला बिहार सरकारच्या गृह मंत्रालयाचं प्रेस रिलीज दाखवलं। त्यामध्ये लिहिण्यात आलंय की सगळ्या आंदोलकांवरची FIR मागे घेतली जाईल आणि भविष्यात कोणतीही कारवाई होणार नाही, असं या व्हिडिओमधून सीजेपी कडून सांगण्यात आलं। सरकारच्या आदेशानुसार ज्या ज्या राज्यांमध्ये आंदोलकांवर कारवाई झाली आहे तिथल्या गृह विभागांनी गुन्हे मागे घेण्याची, ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना सोडण्याची प्रक्रिया सुरू केल्याचं बातम्यांमधून सांगण्यात येत होतं। बिहारमध्ये तर आंदोलन प्रचंड तापलेलं। आंदोलकांनी बॅरिकेड्स उधळून लावले, आमदारांच्या गाड्या फोडल्या, पोलिसांच्या गाड्या पलटवून लावल्या, आंदोलकांवर AK-47 चालवण्यात आल्याची घटनाही घडली। त्यानंतर बिहार पोलिसांनी संपूर्ण राज्यात मोठं ऑपरेशन राबवलं आणि अनेक आरोपींना ताब्यात घेतलं। पोलिसांनीच दिलेल्या आकडेवारीनुसार 694 जणांना ताब्यात घेऊन न्यायालयीन कोठडीमध्ये टाकण्यात आलं होतं। त्यातले 339 जण अल्पवयीन असल्यानं त्यांच्या वयाची पडताळणी करून त्यांना सोडण्यात आलं होतं। पण 27 तारखेच्या रात्री बिहार पोलिसांनी केलेल्या ट्विटनुसार 26 जुलैला 6 वाजण्याच्या आधी ज्यांनी प्रोटेस्ट केले त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही। नमूद केलेल्या वेळेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत ते गुन्हे सुद्धा मागे घेण्यात येतील। त्यांच्यावर आता आणि भविष्यात सुद्धा कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असं बिहार पोलिसांकडून सांगण्यात आलं। असाच निर्णय महाराष्ट्र सरकारने सुद्धा घेतला। महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूरसह इतर शहरांमध्ये सुद्धा आंदोलन झालं होतं। या आंदोलनानंतर काही विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर काही विद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली होती। बिहार आणि आसाममध्ये आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातही गुन्हे मागे घेतले जावेत, अशी मागणी करण्यात येत होती। एकट्या मुंबईत 900 आंदोलकांवर गुन्हे दाखल असल्याचं बातम्यांमधून सांगण्यात येत होतं। त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार गृह विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली, ज्यात न्यायालयाची आवश्यक परवानगी घेऊन हे गुन्हे मागे घेणार असल्याचा निर्णय झाला। बिहार, आसाम आणि महाराष्ट्राप्रमाणेच कोलकात्यातही सरकारने सुमोटो कारवाई करत दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतलाय। या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती। त्यावर मंगळवारी सुनावणी झाली। त्यावेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांचं आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण होतं आणि आंदोलन करणं
हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे. ज्यांनी अतिबळाचा वापर केला त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल. महत्त्वाचं म्हणजे 18 वर्षांखालील आणि कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या आंदोलकांची त्वरित सुटका करण्याचे निर्देश सुद्धा न्यायालयानं दिले. सरकारच्या वतीनं बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांना शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार असला तरी कायदा मोडणाऱ्यांना शिक्षेला सामोरं जावं लागेल. या घटनेत 250 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी जखमी झालेत. त्यानंतर न्यायालयानं आपलं निरीक्षण नोंदवताना स्वतंत्र चौकशीमुळे आंदोलक आणि पोलीस या दोघांनीही केलेल्या आरोपांची निष्पक्षपणे तपासणी करणं शक्य होईल. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात 4 अंतरिम आदेश दिलेत. त्यानुसार 18 वर्षांखालील आणि कोणताही पूर्व गुन्हेगारी रेकॉर्ड नसलेल्या आंदोलकांना तात्काळ सोडावं. पोलिसांच्या कारवाईची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी केली जाईल आणि ज्यांनी अतिरिक्त बळाचा वापर केलाय त्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल. आंदोलनाशी संबंधित डिजिटल पुरावे ज्यात सीसीटीव्ही फुटेज, ड्रोन रेकॉर्डिंग आणि बॉडी कॅम फुटेजचा समावेश आहे ते जतन केले पाहिजेत. दिल्लीसह 8 राज्यांकडून माहिती मागवण्यात आली आहे. ज्या व्यक्तींवर आधी कोणताही गुन्हेगारी खटला नव्हता त्यांच्यावर सध्या कोणतीही सक्तीची कारवाई केली जाऊ नये असं न्यायालयाकडून सांगण्यात आलं. आता जर सर्वोच्च न्यायालयानं ज्यांचं गुन्हेगारी रेकॉर्ड नाही त्यांच्यावर कारवाई केली जाऊ नये असा आदेश दिलाय तर अभिजित दिपके आणि सीजेपीचे नेते आंदोलनाचा इशारा का देत आहेत? तर सर्वोच्च न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलंय की ज्या लोकांनी मर्यादा ओलांडत निर्दोष लोकांवर अत्याचार केलेत त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होईल, पण यासाठी पूर्णपणे स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक तपास होणं गरजेचं आहे. जबाबदारी निश्चित होत नाही तोवर अशा तपासाला काही अर्थ राहणार नाही. तपास कशा प्रकारचा असेल हे आम्ही नंतर सांगू. सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीचा आधार घेत सौरव दास यांनी दावा केलाय की निर्देश क्रमांक 4 ज्यात सरकारांना विद्यमान FIR चालू ठेवण्याची आणि तपास करण्याची परवानगी दिली आहे हे अत्यंत गंभीर चिंता निर्माण करणार आहे. भारत सरकारनं या देशातल्या युवकांना 25 जुलै 2026 रोजी दिलेल्या आश्वासनाच्या थेट विरोधात हा आदेश आहे. तपास सुरू राहणार असल्यानं ज्यांनी आंदोलनात चुकीचा प्रकार केलाय त्यांची चिंता वाढणार आहे. आता त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गुन्हेगारी रेकॉर्ड असलेले आरोपी. दिल्लीचे पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांनी केंद्र सरकारला एक अहवाल सादर केला. त्यात नमूद केल्यानुसार 20 जुलैला संसदेवर काढलेल्या मोर्चा दरम्यान झालेल्या हिंसाचारात खुनाचे 101 आरोपी, दरोडा आणि चोरीच्या प्रकरणांमधले 284 आरोपी, महिला अत्याचार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल असलेल्या 92 आरोपींचा सहभाग होता असं दिल्ली पोलिसांचा दावा आहे. एवढंच नाही तर पोलिसांवरचे हल्ले आणि वाहनांची तोडफोड करण्यात सहभागी असलेल्या एकूण 2873 गुन्हेगारांची दिल्ली पोलिसांनी फेस रिकग्निशन कॅमेरा, सीसीटीव्ही फुटेज, पोलीस आणि नागरिकांनी काढलेले व्हिडिओज यातून ओळख पटवली आहे. या सगळ्यात गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी असलेल्या 989 जणांचा समावेश आहे असं दिल्ली पोलिसांच्या अहवालात सांगण्यात आलंय. आता पोलिसांनी ही ओळख कशी पटवली तर या आंदोलनावेळी बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांनी बॉडी वन कॅमेरे घातले होते. सोबतच काही पोलिसांनी रेबॅन मेटा ग्लासेस घातले होते. यात AI मुळे थेट फेस रिकग्निशनची सोय असते. त्यामुळे आंदोलकांची ओळख पटवणं सोपं जातं. हाच पॅटर्न दिल्ली पोलिसांकडून ओळख पटवण्यासाठी वापरला गेलाय. आता ज्यांचं गुन्हेगारी रेकॉर्ड आहे ते अडकणार हे नक्की आहे, पण ज्यांचं गुन्हेगारी रेकॉर्डच नाही त्यांची थेट सुटका होणार का? तर ते सुद्धा इतकं सोपं नसेल. एकतर सर्वोच्च न्यायालयानं काही प्रकारात तपास सुरू ठेवण्याचे आदेश दिले. तपास कशा प्रकारचा असेल हे स्वतः कोर्ट सांगणार आहे. त्यामुळे तपासात कोणतीही चुकीची गोष्ट केली असल्याचं पुढे आलं तर कारवाई होऊ शकते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ते मागे घेण्याबाबत कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. याबद्दल महाराष्ट्राच्या गृह विभागातल्या काही अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांवर दाखल केलेले FIR रद्द करण्याच्या शक्यतेचाही गृह विभाग विचार करत आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाशी संबंधित प्रकरणांमध्ये अद्याप आरोपपत्र दाखल झालेलं नाही. ती मागे घेण्यासाठी गृह विभाग एक नवीन आदेश जारी करून अंतिम मुदत वाढवण्याची शक्यता आहे. याआधी गृह विभागानं 21 जुलैला जारी केलेल्या निर्णयानुसार राजकीय आणि सामाजिक आंदोलनांशी संबंधित 31 जुलैपर्यंतची आरोपपत्र दाखल केलेली प्रकरणं मागे घेतली जाऊ शकतात. त्यामुळे आता ही मुदत कधीपर्यंत वाढते? FIR मागे घेतल्या जातात का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यात जर का कुठल्या आंदोलकांवर याआधी केलेल्या आंदोलनात किंवा इतर कुठल्या प्रकरणात गुन्हे दाखल असतील तर त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तर ज्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते. सोबतच पोलिसांच्या बॉडी कॅम्समध्ये
व्हिडिओजमध्ये जे आंदोलक बेकायदेशीर प्रकार करताना दिसले किंवा त्यामध्ये सहभागी आहेत ते सुद्धा अडकण्याची चर्चा आहे. BNSच्या कलम 190 नुसार बेकायदेशीर जमावातील एका सदस्यानं केलेल्या गुन्ह्याची जबाबदारी इतर सदस्यांवरही येऊ शकते. कलम 195 नुसार दंगल किंवा जमाव पांगवताना सरकारी कर्मचाऱ्याला अडथळा किंवा हल्ला केल्यास 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे. त्यामुळे आता गुन्हे मागे घेण्याबद्दल काय निर्णय घेतला जातो? कोर्टाचा तपास सुरू ठेवण्याचा आदेश असल्यानं पोलीस काय पावलं उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणार असे आदेश देण्यात आले असले तरी अंमलबजावणीमधले अडथळे आणि कायदेशीर प्रक्रिया बघता कोण अडकणार आणि कोण सुटणार हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, वेगवेगळ्या राज्य सरकारांनी घेतलेली भूमिका आणि कारवाई न थांबल्यास CJPनं पुन्हा आंदोलन करण्याचा दिलेला इशारा, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.